फिरून राहिलेलो आहे. हा तुमचा 2 नंबरचा प्लॉट आहे बरोबर आहे की? हा 2 नंबर. आपण कालच्या 3 नंबर प्लॉट मध्ये शूटिंग घेत होतो. हा आता 2 नंबर प्लॉट मध्ये आलो. आता हे जर बघितलं तर हे नुसतं काय आहे? आणि नुसतं महापुरुष आहे ना. हा महापूर. हा. म्हणजे याला पानं कमी आणि फळ आहेत ते किती सेटिंग असेल या झाडावर? याला 200-250 सेटिंग आहे. 200-250 सेटिंग बरोबर पहिल्याच वर्षाला. हम्म. ते झाडच पान तुम्ही पार खाली ते झोपलंय ती. पहिल्याच वर्षी 2 या इथं कॅरेट घ्या ना. कर दे. इथं दाखवा. पुढे डाग नाही तेल्या नाही काहीच नाही. म्हणजे हे चित्र जर बघितलं तर एकदम खतरनाक आहे बरोबर आहे. आज म्हणजे तुम्ही मल्हारवाडीचं गावाचं नाव नका आणणारच आहे तुम्ही. आम्ही तुम्ही काय आणणार नाही आता बरोबर आहे. राहुरी तालुक्यातले शेतकरी आहे आणि एकदम उत्कृष्ट असा बाग तुम्ही आज पिकावलाय बरोबर आहे. हा शिवाजी नाना सागर यांचे पुतणी मुळा प्रवाराचे संचालक बरोबर. हा यांचे पुतणी तालुका राहुरी गाव यांचं मल्हारवाडी. आज जर बघितलं तर एकदम जबरदस्त काम तुम्ही केलेलं आहे आणि मालाची ग्लिजिंग चकाकी या सगळ्या गोष्टींकडे त्यांनी लक्ष ठेवलेलं आहे वेळच्या वेळेला. हे बघा सेकंड बेसल डोसचा तुम्हाला खूप मोठा फायदा झालेला आहे. सेकंड नाही 3 वेळेस करायला पाहिजे आमचं म्हणणं. तुम्ही तर म्हणता 3 वेळेस करायला पाहिजे होतं. हो. आता ही किती फळ आहे या काडीला मोजा बरं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 फळ आहे या काडीला. म्हणजे जवळपास 5 किलो माल एकाच 5 किलो माल एकाच काडीला आहे आणि ती पूर्णतः अशी जवळ झोपलेली बरोबर. ओव्हरलोड झाला. ओव्हरलोड झाला तरी झाडाने कुठं असं विकपणा नाही झाडाला. हे सगळं पोषणाची कमाल आहे बरोबर आहे. हो रासायनिकला फाटा दिला तुम्ही ऑर्गॅनिककडे वळाली याचा नक्की तुम्हाला फायदा झालाय बरोबर आहे. डाग नाही त्याल्या नाही. संपूर्ण महाराष्ट्रातले शेतकरी डाग टिपक्यानी आपल्या प्लॉट मध्ये एकाही झाडावर एक टिपका सुद्धा नाही त्याला. पूर्ण शेतकरी असे त्रस्त झालेले यावर्षी. डाग कंट्रोल मध्ये आहे ना तेलकट कंट्रोल मध्ये आहे ना. पण तुमच्या बागेवर कुठे तेल्या नाही डाग नाही काहीच नाही बरोबर आहे. म्हणजे तुम्ही आज सगळ्या प्रतिकूल परिस्थिती म्हणजे खराब वातावरणातून तुम्ही बाग सांभाळलेला आहे. नक्कीच तुम्ही चांगलं केलेलं आहे सगळं व्यवस्थापन. आज जर बघितलं तर इकडे पण दाखवा. हे बघा झुपक्यात माल आहे तिथे या जवळ आहे. एका झाडाला फळ एवढे साईज तेवढीच आहे. एकसारखी साईज. ठीक. शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण मल्हारवाडी तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आलोय. तर आज आपल्याबरोबर जे शेतकरी तर त्यांच्या आपण डाळिंबाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे. तर त्यांचा आज परिचय करून घ्यावा आपण. आणि त्यांनी यावर्षी साईश ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जे ऑर्गॅनिक खतं आणि लिक्विड खतं वापरलेले तर त्याच्यामध्ये त्यांनी काय काय वापरलेलं आहे त्यांच्याकडून आपण माहिती करून घेऊया. नमस्कार. नमस्कार. तुमच्या येथील नाव आणि पत्ता सांगा पूर्ण. नवनाथ सयाजी सागर मल्हारवाडी. आवाज थोडा मोठा. नवनाथ सयाजी सागर मल्हारवाडी. बरं तुम्ही मल्हारवाडीचे तर किती तुमचा प्लॉट आहे किती झाड आहे सगळी? आपलं 4 एकर आहे. 1700 झाड आहे. 1700 झाडांचा प्लॉट आहे बरोबर आहे. तर तुम्ही यावर्षी साईश ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेडचे जे बेसल डोसला खतं वापरलेली त्याच्यामध्ये तुम्ही काय काय वापरलेलं होतं सुरुवातीला? 1700 झाडांना आहे ना अमृत गोल्ड म्हणून आहे. हा ते 60 बॅगा वापरल्या होत्या. बरं. आणि ग्रीन गोल्डच्या आहे ना 40 बॅगा वापरल्या होत्या. म्हणजे 60 जवळ 100 बॅग 100 बॅगा 4 एकर क्षेत्रासाठी बरोबर आहे. तर या ना थोडं आपण पुढं चालत बोलू. तर मला एक सांगा 100 बॅगा वापरल्या तुम्ही त्याबरोबर तुम्ही रासायनिक खत काय काय दिलेलं आहे? रासायनिक खत काय फक्त 10 गोण्या आहे ना 10-26 दिल्या होत्या. हा आणि 5 गोण्या कॉम्बो किट. बाकीच काही काहीच वापर बाकीचं काहीच दिलेलं नाही. आज जर तुमच्या मालाची क्वालिटी वगैरे जर बघितली तर एकदम मस्त आहे बरोबर आहे. पहिलं वर्ष आहे तुमचं पण मालाची साईज वगैरे जर बघितली तर एकदम जबरदस्त आहे बरोबर आहे. तर तुम्ही साईजसाठी काय ट्रीटमेंट केली याला काय सोडलेलं? साईजसाठी ना साईज गोल्ड प्लस दिलं होतं आणि फ्री गोल्ड आणि साईज गोल्ड प्लस. माझं ते वापरल्यामुळे का हा मला जे मी पहिले रास लिक्विड बॅगा वापरीत होतो का त्या
हा. 05234 म्हणा 1340 हा 13 हा हा हे ना मी डायरेक्ट कमी प्रमाण करून टाकलं त्याचं, म्हणजे वापरलंच नाही जवळपास, म्हणजे तुम्ही ते बंद केलं. बंद केलं. हा आता नवीन टेक्नॉलॉजी, नवीन औषधं, कसं तुम्हाला विश्वास कसा ठेवला तुम्ही? विश्वास असा ठेवला ते वापरल्यामुळे की इथं शेजारी हा. सगळ्या बागेवर आहे का डाग आलेले फ्लेकची. आता तुमचा जर प्लॉट बघितला आपण सगळीकडे एकसारखं दिसतोय आणि कुठं तेल्या नाही किंवा डाग नाही, बरोबर आहे की नाही? मालकली नाही, शेंड्याचा माल आहे बघा, साईज याची जवळजवळ 300 ग्रॅम पर्यंत साईज आहे, बरोबर आहे की नाही? आणि ओव्हरऑल ॲव्हरेज मोठा माल चांगला आहे, हा बरोबर आहे, म्हणजे एकसारखी साईज आहे. तर पहिलं वर्ष आहे तुमचं, बरोबर आहे. काय वाटतं अनुभव तुम्हाला? इथं अनुभव डायरेक्ट दाखवण्याजोगता आहे, कारण की इथं जे आमच्या गावात आहे का हा. साईडनं आमच्या शेजारी जवळपास 40-50 एकर बाग आहे. बरं जवळपास टोटल बागांवर प्लेगचा अटॅक झालेला आहे. बरं बरं. तुम्ही याच्यातून कसं काय वाचता? याच्यातून आपण जे रासायनिक बंद केलं पूर्णपणे, म्हणजे स्टॉपच करून टाकला? टॉपच केलं. म्हणजे त्याच्यामुळे ना एक सुद्धा म्हणजे असं आपली एवढ्या बागेमध्ये फक्त 20 कॅरेट आहे का, तिकडनी काय आलं ज्यादा हे असल्यामुळे फवाराई जात नव्हती, त्याच्यामुळे ती प्लेगची निघली, नाही तर अजिबात नुकसान सुद्धा झालं. अजिबात नुकसान नाही. आजूबाजूचे शेतकरी त्रस्त झाले की, बरोबर आहे? त्रस्त म्हणजे आज पुऱ्या मालाची जर शायनिंग वगैरे जर बघितली तर एकदम जबरदस्त आहे, बरोबर आहे की नाही? आता हे शेंड्याचं फळ आहे बघा, किती साईज वगैरे एकदम मस्त आहे, बरोबर आहे. आणि तुम्ही एकदम सुंदर असं नियोजन केलेलं आहे. किती वर्षाचा अनुभव आहे डाळिंब पिकामध्ये तुम्हाला? आम्ही डाळिंब पिकामध्ये आमच्या जवळपास आहे का हम्म. 15 वर्षापासून डाळिंब आहे आमच्याकडे. 15 वर्षापासून आहे. आता इथं जर साईज बघितली आपण तर किती साईज आहे फळाची? 600 ग्रॅम आहे. 600 ग्रॅमचं फळ आहे, बरोबर आहे की नाही? म्हणजे एकदम जम्बो साईज आहे हिची, बरोबर आहे. हो. आणि ॲव्हरेजली मला सांगा आता किती माल उतरल झाडावर? झाड 1.5 कॅरेट होतं पहिल्याच वर्षी. पहिल्या वर्षी 1.5 कॅरेट माल उतरला. 30 किलो माल. म्हणजे पहिल्या वर्षी शेतकरी मित्रांनो यांचा 30 किलो ॲव्हरेज माल उतरणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डाळिंबात किती वर्षाचा अनुभव आहे तुम्हाला? आमचा डाळिंबात जवळपास 15 वर्षाचा अनुभव आहे. 15 वर्षाचे शेतकरी मित्रांनो, अनुभवी शेतकरी एकदम. त्यांनी आमच्याकडे 4-4 हजार झाडं डाळिंबाचे राहतो. आपल्या प्रोडक्टवर साईश ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेडचे जे साईज गोल्ड प्लस, अमृत गोल्ड, ग्रीन गोल्ड त्यांनी जे प्रोडक्ट सांगितले त्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला आणि आज खरोखर त्यांनी त्यास पात्र झाली विश्वासाला, बरोबर आहे की नाही? म्हणजे हे सगळं बदल आज दिसतोय. साईज जी मालाची कलर शायनिंग जी दिसते याच्यासाठी तुम्ही इकडं पण दाखवायचे बघा. आता किती साईज असेल ही? ती पण 500 ग्रॅम आहे. 500 ग्रॅम पर्यंत साईज, बरोबर आहे. म्हणजे सगळं जम्बो माल आहे. माल हार्वेस्टिंगला तुमचं जवळजवळ तयार झालेला आहे, बरोबर आहे. हा झालंय. आता हे वातावरणानुसार थोडं आता चालू. एवढा माल म्हणजे इतका पूर्णतः लगाडलेला आहे बघा, पूर्ण काडीला जवळजवळ अशी वाकलेली आहे गाडी, बरोबर आहे. पहिल्या वर्षाच्या माननी झाडाला खूप असं लोडी. दुसरी गोष्ट तिची जी झाड थकलेलं नाही, म्हणजे झाड फ्रेश दिसतंय बघा, पानं कमी पण फळं सगळीकडे असं लालच दिसतंय तुम्हाला, बरोबर आहे की नाही? हे सगळं व्यवस्थापन तुम्ही करू राहिलेले आज, बरोबर आहे. आज तुम्ही समाधानी आहे? समाधानी. तुमच्याकडे बघून समाधानी वाटतंय मला. आहे ना? चेहरात. हा, समाधानी म्हणजे या बरोबर पट्ट्यात आहे का हा, आपले जे प्रोडक्ट वापरल्यामुळे 1 नंबर प्लॉट आहे. 1 नंबर प्लॉट आहे. हा, त्याचबरोबर तुमचे कष्ट त्याला जोडे, हा. मेहनत, कष्ट आहे पण याची पण साथ पाहिजे, जमिनीची जमिनीची पाहिजे, औषध जैविक प्रोडक्टची खतं साथ खा. पाहिजे. नाही तर कष्ट करणारे भरपूर आहे, पण जर त्यांना साथच नाही भेटली. बरोबर आहे. म्हणजे कष्टाला योग्य ट्रीटमेंटची साथ भेटली पाहिजे, बरोबर आहे. तर आज तुमचा इतक्या वर्षाचा डाळिंबातला अनुभव आहे आणि तुम्ही यशस्वीरित्या डाळिंब शेती आज करू राहिलेली. आज पूर्ण महाराष्ट्रावर शेतकरी तेल्या आणि डांबऱ्या टिपक्याने हैराण झालेली. काल मी मार्केटला गेलतो, राहता मार्केटला. हा. 95% शेतकऱ्यांचे आहे का याचे रे का डाग आलेले, 95%. बरं. आणि त्याच्यात एक 5% येतात तर ते 10-10, 20-20 कॅरेट घेऊन येते. आता तुम्ही एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये हा बाग आणलेला आहे, बरोबर आहे की नाही? त्याच्या मागे तुमची मेहनत, कष्ट, या सगळ्या गोष्टी आहेत. टोटल तुम्हाला क्षेत्र किती आहे सगळं? आम्हाला 60 एकर क्षेत्र आहे. 60 एकर तुम्हाला सगळं टोटल 60 एकर क्षेत्र आहे. एवढा मोठा तुम्ही पसारा आज बघताय आणि त्याच्यात ही डाळिंब शेती तुम्ही उत्कृष्टरित्या म्हणजे एवढी सुंदर पिकवताय. या सगळ्या गोष्टीमध्ये तुमचं मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे आणि तुम्ही ती मॅनेजमेंट आज व्यवस्थित करताय. करतो ना. आता काही शेतकऱ्यांचं 4-5 एकर शेती राहते पण त्यांना मॅनेजमेंट जमत नाही.
एवढा मोठा पसार आहे तुमचा 60 आमचे एकरचा साहेब सगळे टोटल पिकं करतो आम्ही म्हणजे सगळे असं- पिकं हा, असते सगळे टोटल हा म्हणजे आमचे वांगे 4 एकर सगळेच पिकं तुमची क्वालिटीचं असते क्वालिटी बरोबर टरबूज आहे राहते की नाही? दादा आता तुमचा पलीकडून प्लॉट डेव्हलपिंगचं काम चालू आहे हा तिकडे पलीकडे जवळजवळ 5-6 महिन्यापासून JCB सगळं चालू आहे तिथं तुमचं आता डाळिंबाचं डाळिंब हा, दुसरं काही नाही, नाही डाळिंब लावायची डाळिंब लावायचं नियोजन म्हणजे एकदम कडेला डोंगर आहे पहा इकडं एकदम डोंगराच्या पोटात तुमचा प्लॉट आहे बरोबर आहे की नाही? म्हणजे हे सगळं चित्र आणि जमिनीची साथ तुम्हाला योग्य ट्रीटमेंट सगळ्या गोष्टीतून आज तुम्हाला सगळा मेळ बसलाय आज बरोबर आहे मी बसला म्हणजे शेजारी प्रत्येकाची अशी परिस्थिती झालेली आहे. ते पण 15 वर्षाचे शेतकरी आमच्या शेजारी का त्यांच्या युट्यूबला त्याला भरपूर जाहिराती बर 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 पण आज अशी परिस्थिती आहे त्यांची त्यांची 100 ते 200 ग्रॅमच्या पुढे साईज पण नाही आणि रोज 100 त्या 15 एकर बाग आहे त्यांचा ते रोज आहे का 100-150 कॅरेट दागच तोडून मार्केटला किती तसं तुमचं काहीच दिसत नाही अहो दाखवा ना दिसत नाहीच ना कुठंच म्हणजे सगळीकडे क्लीन माल आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिथं आता 4-5 व्यापारी येऊन गेले बर ते म्हणे प्लॉटला केलं काही नाही बर बर व्यापाऱ्यांनी डायरेक्ट आहे ना तुम्ही कोणची ट्रीटमेंट वापरली काय केलं बर 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 म्हणलं आम्ही सगळे हा हा जैविक ट्रीटमेंट केली साईस अॅग्रो कंपनी बर बर म्हणजे व्यापाऱ्यांना माल आवडतोय तुमचा हो व्यापारी येतो आता तुम्ही सांगत होते की 2-4 व्यापारी येऊन गेले त्यांना काय निघूशीच वाटा नाही आणि आता माझ्या एकच तुम्हाला 2-4 व्यापाऱ्यांची फोन येऊन गेले हा येऊन गेले ना म्हणजे चांगल्या मालाला डिमांड आहे कोणचं पीक करा तुम्ही तुमचा ज्यावेळेस माल आहे का 1 नंबर क्वालिटीचं राहील का कमी रेट मध्ये पण त्याचे चांगले पैसे आहेत चांगले पैसे होते बरोबर आहे आज म्हणजे एकदम सुंदर माल तुम्ही पिकवला आहे आणि आवरेजली 30-30 किलो माल तुमचा झाडावर उतरणार आहे बरोबर आहे किती झाड आहे म्हटले सगळे 1700 झाड आहे 1700 झाड 30 किलो जरी पकडला आपण तर किती टन माल अपेक्षित आहे तुम्हाला ॲव्हरेज आपला 35 टन माल निघा 35 पहिल्या टन. वर्षी पहिल्या वर्षी 35 टन माल निघाला 4 एकरामध्ये म्हणजे सुंदर ॲव्हरेज 4 एकर रान आहे हा. 3.5 एकर बसतो बरं 3.5 नाही, एकरात ठीक आहे तसं साईडला रस्ते सोडेले ट्रॅक्टर हा ठीक आहे पहिल्या वर्षी तुम्हाला एवढं ॲव्हरेज भेटतं म्हणजे नक्कीच तुमच्या मेहनतीचं आहे सगळं फळ. बरोबर आहे की नाही हो आणि हे बघा 30-30 किलो पहिल्या वर्षी झाडाचं वय किती होतं धरलं तेव्हा तुम्ही 18 महिन्यात झाड होतं 18 महिन्याचं झाड होतं हो. म्हणजे झाडाचं तुम्ही योग्य व्यवस्थापन केलं त्याला बनवलं आणि मग त्याच्यावर तुम्ही माल धरला बरोबर आहे हो आज शेतकरी मित्रांना या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही काय सांगू इच्छिता ते डाळिंब उत्पादक शेतकरी यावर्षी त्याला आणि टिपक्याने त्रस्त झाले शेतकरी त्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता तर त्यांना जर समजा डाळिंब शेतीत जगायचं असलं हां हां तर त्यांनी पूर्णपणे रासायनिकला आळ मारून त्यांनी जैविक ट्रीटमेंट करावी म्हणजे ती पण जैविक मध्ये भरपूर कंपन्या उतरलेल्या हां आहेत हां शेतकऱ्यांना लुबाडायला बरोबर ते अगोदर त्यांचे स्वतः सल्ला घ्यावा हम्म. काय आहे नेमकं त्याच्यात काही फायदा होईल का बरोबर आहे. होत असला तर करावा आता तुम्ही सुरुवातीला आपलं एक प्रोडक्ट तुम्ही वापरलं तुम्हाला त्याच्यात अमुकलं थोडेसे बदल वाटले बरोबर आहे की हा नाही नंतर मी तुम्ही प- मग मी पहिल्यांदा इथं अमृत गोल्ड ग्रीन गोल्ड तर वापरलंच होतं बरोबर आहे पण साईज गोल्ड वापरा मला विश्वास बसत नव्हता मी तुम्हाला येता जाता येतो व्हिजिटला आल्यावर म्हणायचं तुम्ही हे वापस म्हणायचे तुम्ही सोडा मी माझा विश्वास नव्हता बसत रिझल्ट गॅरंटेड तुम्हाला म्हणतो तुम्ही घरचे काय म्हणायचे कंपन्याला फसवायला निघालेले आहे हा हा तू काही ऐकू नको कोणाचं फेल होईल प्लॉट बरोबर आहे पण मी ज्या दिवशी सोडलं का हम्म. मी कमीत कमी 5 वेळेस एक साईज गोल्ड सोडलं म्हणजे तुम्हाला त्याच्यातले बदल जाणवले ना साईज मध्ये आज जर आपण ही समजा किती 1700 झाडाला 25 लिटर साईज गोल्ड सोडलं होतं वन टाइम ऍप्लिकेशन हा. दिली वन टाइम किती ऍप्लिकेशन दिली तुम्ही अशी अशी 5 वेळेस ऍप्लिकेशन दिली 5 दिली बरोबर आहे आणि दुसरी गुणी जरी घ्यायची ठरलं ती 11-12 हजाराला गुणी हा मग काय फरक नाही पडत व्यवस्थित भेटलं मला ते रिझल्ट चांगले भेटले हा तुमच्या मनाप्रमाणे साईज भेटली तुम्हाला भेटली ना तुम्ही म्हणायचे साहेब साईज किती 400-500 ग्रॅम होईल म्हणत होतो ना प्लस झाली की नाही त्याच्यापेक्षा आली ना म्हणजे हा बदल तुम्हाला झालाय दुसरी गोष्ट तुम्ही विश्वास ठेवला आणि ते सगळ्यात महत्वाचं म्हणजे बदल झाला का आपल्या एवढं 1700 झाडात आहे का हा एकाही डाळिंबावर तेल येतं नाही ना कुठंच नाही आता तुमचे 3 प्लॉट आहे बरोबर आहे की नाही? वरचा एक प्लॉट चार प्लॉट आहे तुमचे म्हणजे 4ही प्लॉट मध्ये ऍव्हरेजली साईज एक सारखीच आहे सगळी सगळीकडे सारखी आहे. आणि सगळ्यात मोठं म्हणजे तेलाचं एक सुद्धा पानर सुद्धा डाग नाही नाही कुठंच नाही ना आता आपण विजिट केली ना पूर्ण प्लॉट पण आमच्या शेजारी प्लॉट आहे हा पूर्ण डागाने त्रासलाय लाग आणि त्रास झालाय
तसं तुमच्याकडे कुठंच काही नाही. आणि संगतचे जे त्यांचं दुसरं वर्ष आहे, माझं पहिलं वर्ष. बरोबर आहे की नाही? त्यांच्या दुसऱ्या वर्षी सुद्धा असा प्लॉट नाही. म्हणजे सगळीकडे एकसारखं तुम्ही फवारणीचं नियोजन म्हणा हा किंवा फर्टिगेशनचं खतांचं नियोजन. आता हे झाड पहा किती डबडबले फळाचे हे पहा. म्हणजे त्याला त्याचा इतका लोड झालेला आहे का पूर्णतः त्याचे फांदे बिंदे सगळे खाली झालेले आहे बघा, वाकलेले आहे खाली. साहेब, ज्यांचे इतका लोड धरला जर असताना न असे त्यांचे झाड हे जर ट्रीटमेंट नसते उठले सुद्धा नसते झाड, बरोबर आहे. डायरेक्ट कॉमात गेले असते. हा हा. पण इथं तसं काही चित्र दिसत नाही ना. आता या झाडाचं पहा किती माल आहे ना. आहे ना, मान भरपूर आहे. त्याला कुठं डाग नाही, टिपका नाही, त्याला नाही, काहीच नाही. म्हणजे एक विशेष गोष्ट आहे तुमच्या बागेत बघण्यासारखी. आणि जे डाळिंब उत्पादक शेतकरी त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो की पोषणावर काम केलं पाहिजे. तुमचे 2 डोस झाले बरोबर. हो, 2 तुमचा बाग धरते वेळेस एक झाला आणि मध्ये एक तुम्ही ऍप्लिकेशन हा मध्ये मध्ये का द्यावं वाटलं तुम्हाला ऍप्लिकेशन? मध्ये काय झालं, लोडिंग ज्यादा होती. बर. लोडिंग ज्यादा असल्यामुळे जर समजा झाड मध्येच थकून गेलं हा. तर त्याच्याकरता दिलं, मुळी चालली पाहिजे. जर मध्ये नसतं डोस दिला तर मग प्रॉब्लेम आला असता ना. काय प्रॉब्लेम आला असता? साईज नसती झाली, हा. झाड कॉमात गेलं असतं. आता बरेचसे शेतकऱ्यांना आपण सांगतो तुम्ही सेकंड बेसल डोस द्या, सेकंड बेसल डोस द्या. तसं माझा एक असा अंदाज आहे, काय 3 वेळेस डोस द्यायला पाहिजे. 3 वेळेस डोस द्यायला पाहिजे. कारण कसं द्यायचं सांगू का तुम्हाला? आपण ज्यावेळेस बाग खाली होतो हा. का त्यावेळेस लगेच 15 ते 20 दिवसात आहे हा. का खत मटेरियल भरून झाडाला ताकद द्यायची. बरोबर. त्याच्यानंतर सीटिंग झाली हा. का, सीटिंग झाले लगेच मटेरियल डोस भरायचा. बरोबर. आणि शेवटचे 2 महिने राहिले का हम्म. त्यावेळेस एक डोस, 3 डोस. तुम्ही बोलले. ज्यादा प्रमाणात नका भरू, एकदाच खाल्ले नाही काय लई. थोडं थोडं द्या. तुम्ही एकदम बरोबर बोलले. पण शेतकऱ्यांचं काय होतं, शेतकरी सेकंड बेसल डोसलाच थकून जातात. नाही ना, मग उपयोग होत नाही ना. बरोबर आहे की नाही? हम्म. फायदा 3 वेळेस द्यायला पाहिजे, 1 वेळेस नाही. ठीक आहे. 3 वेळेस तुम्ही म्हटले तुमची तयारी मानसिक तर 3 वेळेस दिला पाहिजे. पण मी तर म्हणतो 2 वेळेस जरी दिला तरी प्लॉट व्यवस्थित माल टिकणार आहे. तसं नाही. काय आलं आता, हे पहिलं वर्ष होत समजा आपण हा. ज्यावेळेस प्लॉट धरायचं त्यावेळेस डोस भरलेला आहे. हम्म, पण आता यावेळेस समजा बाग खाली झाल्यावर डोस भरावा लागणार आहे. हम्म, हम्म, हम्म. मग तो जर या ना, चालत चालत बोलू. म्हणजे तुम्ही पोषणावर सगळ्यात काम महत्वाचं केलं. हा. दुसरी गोष्ट झाडाची इम्युनिटी पॉवर तुम्ही टिकून ठेवली. बरोबर आहे. सगळ्यात महत्वाचं साहेब हा. बरं का, मायक्रोटन आहे का हा. कोणचाही टॉनिक वरून एकदा मारलं नाही, खालून पण एकदा सोडलं नाही. म्हणजे टॉनिक वगैरे काही दिले नाही. एक सुद्धा फवारणी सुद्धा केली नाही. जर बघितलं आपण सगळीकडे म्हणजे इकडे दाखवायचं ॲव्हरेज साईज जवळून घ्या तुम्ही. जर बघितलं इथं तर हे बघा शेतकरी मित्रांनो, सगळीकडं म्हणजे यांचं आपण व्हिडिओ स्टार्टिंग केला होता ते आता 5-6 लाईनीत आपण दुसरीकडे आलेलो होतो. आणि हे बघा सगळीकडे एकसारखं दिसतंय आज. म्हणजे चांगलं व्यवस्थित आहे सगळीकडे. किती महिने झाले आता प्लॉटला? 6 महिने कंप्लीट झाले. हे बघा एवढे फळ आहे झाडावर, पण एकदम झाड किती तंट उभं आहे. पहा बरं, सक्षम उभं आहे. म्हणजे याला लांबर घ्या. पोषणाचे सगळ्यात भारी तुम्ही कामं केली. त्याचं तुम्हाला आहे ना दुसरं कोणतंच सोडायची गरज नाही. बरोबर आहे. आता तुम्हाला मी काय म्हणायचो, साईज गोल्ड प्लस द्या, साईज गोल्ड प्लस द्या सोडा साईजसाठी. पण तुम्ही आता 52-34 सोडू का साईज गोल्ड प्लस देऊ? तुम्ही आहे ना, विश्वास शेवटी नवीन विश्वास, नवीन कंपनी, नवीन माणूस, तुम्ही विश्वास ठेवला आणि तुम्हाला हे फळ चांगलं भेटलं. बरोबर आहे. सगळीकडे जर एकसारखं पूर्ण लगडलेले सगळीकडे फार असं एकही झाड कमी नाही. बरोबर आहे. तुम्ही जे मुळावर काम करता ना डाळिंबाच्या, सेंद्रिय कर्म वाढला पाहिजे माती. तर तेच आहे. दुसरं तुम्ही किती खाऊ घातलं आणि रासायनिक हा, काही उपयोग नाही. आता तुम्ही क्रॉप कव्हर पण टाकलेला होता, आता तुम्ही काढलाय क्रॉप कव्हर. काय आलं, कलर आहे ना, कलर येत नव्हता क्रॉप कव्हर मुळे. हा, त्याच्यामुळे काढायची वेळ आली. क्रॉप कव्हर काढल्यापासून कलर दिसायला. 4-5 दिवसात चांगला फरक झाला. किती महिने झाले प्लॉटला? 6 महिने झाले ना. 6 महिने झाले. तसं अजून प्लॉटला टाइम आहे थोडा. तसं प्लॉट अजून 1 महिनाभर पण थांबू शकतो. पण असा प्रॉब्लेम आहे, मार्केट आपल्या हातात नाही ना. मार्केट नाही आता, मग माल हातात आहे. माल आज हातात आहे.
जे जे पैसे व्हायचे समजा ते करून घ्यायचे चालू गाडीत थोडक्यात बसून बसून घ्यायचं ज्यादा जर क्षेत्र मोठं आहे, व्याप मोठा आहे. बरोबर आहे. निसर्ग आहे निसर्ग निसर्ग आहे. काही धोका देऊ शकतो. बरोबर. ठीक आहे. काय सांगू इच्छिता आजूबाजूच्या शेतकऱ्यांना तुम्ही? ज्याला डाळिंबात सक्सेस व्हायचं आहे का म्हणजे हा हा त्यांनी ना साईज ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे का हा त्यांचे प्रॉडक्ट वापरायचे. साईश ॲग्रो प्रायव्हेट हा. लिमिटेड. आणि ते ये साहेबांचं असं काय म्हणणं नाही तुम्ही समजा आमच्याच कंपनीची फवारणी करा, तुम्हाला जे औषध मारायचं ते मारा. त्याला जोडा आपण बाहेरचं देतो सर. हा ते काय असं यांचंच मारा फक्त आहे ना जे तेलेर काम करायचं आहे ते साहेबांची अशी पण तयारी आहे ज्या बागेवर तेल आलेलं आहे ते त्रस्त आलेले ते ते कव्हर करून द्यायची तयारी आहे. आपण शेतकऱ्याची मनस्थिती पाहिजे. हा म्हणजे थकलेला नाही पाहिजे शेतकरी. शेतकऱ्यांनी केलं पाहिजे नाही तर केलं साहेब सांगणार आठवडीने औषध आणायला जाणार आणि म्हणून टाकच काय आली. बरोबर. कारण की आमची नाही का हा तुम्हाला माहिती अनुसार टोटल तुमच्याकडे तो गावड्यास प्लॉट आहे तो आज एक नंबर आहे. बरोबर. इथं पण जैविक ऑर्गॅनिक औषधाला प्लॉट होता टोटल प्लेगनी त्रस्त आहे. तसं आहे. आज तुमच्याच भागातले दिघे साहेब म्हणून आहे. बरोबर आहे. कोणचे ठीक आहे. हा प्रत्येकाचं वेगवेगळे शेड्यूल असतं. हा. आता त्याच्यामध्ये प्रत्येक कन्सल्टंटचं वेगवेगळे शेड्यूल असतं. बरोबर. हम्म. तर तेव्हा त्याच्यामध्ये तुम्ही ट्रीटमेंट वेळच्या वेळी फवारणी औषधं असं योग्य ट्रीटमेंट गेली पाहिजे त्याला. तुम्ही करताय पण तुम्हाला जर योग्य सल्ला किंवा योग्य मार्गदर्शन नाही मिळालं तर मग त्याचा उपयोग होत नाही. म्हणजे तुमच्या प्रयत्नाला योग्य मार्गदर्शनाची गरज लागते. मार्गदर्शन पण स्वतः शेतकऱ्यांनी कष्ट पण केले पाहिजे. बरोबर. ही गवत ठेवण्यामागचं कारण काय? गवतामुळे काय होतं माहिती आपण जर तणनाशक मारलं तर जे तणनाशक गवतावर जर तणनाशक मारलं तर जो जिथपर्यंत मुळी तिथपर्यंत डॅमेज करतात ती. बरोबर. मग डाळिंबाची जर आपण मुळी उकरली तर ती किती अंतरावर राहते. आता काही बरेचसे शेतकरी असे त्यांना गवत सहनच होत नाही. अहो आम्ही पण तसंच करीत होतो. बर. पण ज्या वेळेस इथं जेवढे उद्योग केले का हा. त्यांचा सगळ्यांचा कार्यक्रम झाला. कशाचं? डायरेक्ट तेल प्लेग पूर्ण त्रस्त झाली. म्हणजे आज ही फायद्याचं ठरलं गवत. हा बरोबर आहे. ठीक आहे. एकंदरीत तुमचा प्लॉट व्हिजिट केल्यानंतर परिस्थिती बघता सगळीकडे झाडांची मालाची एकदम असं सुंदर तुम्ही माल पिकवलेला आहे. रेटची अपेक्षा काय आहे वर्षी? रेटची आहे 170-80 रुपये गेलाच पाहिजे. हो मालच तुम्ही सोनं पिकवलेलं आहे त्यावर रेट तर भेटलाच पाहिजे. बरोबर आहे. बरोबर आहे. ठीक आहे. तुम्हाला पण नक्कीच एक प्रॉब्लेम येऊ राहिला रेटची काही अडचण नाही ती. पण काय आलं आता सध्या मार्केटला आहे ना प्लेगची ज्यादा गर्दी. बर. त्या प्लेगच्या गर्दीमुळे का चांगल्या मालाचं मार्केट थोडं डाऊन होऊ राहिले. एवढा प्रॉब्लेम आहे. आता ते काय किती दिवस पुरवतो थोडा दिवस राहील. आपण आता समजा चांगल्या मालाला रेट तर भेटणारच आहे. रेट आहेच आहे. आपण एखादा जर खराब जवळ आल्यावर माणूस शेजारी खराब होतो ते थोडं राहतं. बरोबर आहे. एखादा चाळीमध्ये समजा एखादा कांदा असला तर तिचा चाळत नसेल असं तसं आहे ते. ठीक आहे. तुम्हाला चांगल्या मालाला चांगला रेट तर भेटणारच आहे. आणि तुम्ही जो आकडा सांगितला तो तुम्हाला अपेक्षेप्रमाणे तुम्हाला तो रेट भेटावा अशी अपेक्षा करतो आम्ही. तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल तुमचे आभार मानतो. धन्यवाद.